मोठी बातमी समोर येते ती आपण प्रेक्षकांना सांगूयात। एक मोठी बातमी, एअर इंडियाच्या विमानाचं एमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे। थायलंडमध्ये या विमानाचं एमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं असल्याचं कळतंय। बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर हे लँडिंग करण्यात आलेलं आहे। फुकेतवरून दिल्लीला येणाऱ्या विमानाचं एमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं असल्याचं कळतंय। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। या विमानामध्ये तब्बल 156 प्रवासी असल्याची माहिती मिळते। मात्र एअर इंडियाच्या या विमानाचं एमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, एअर इंडियाच्या विमानाचं थायलंडमध्ये एमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं असल्याचं कळतंय, नेमकं कारण काय अपडेट? अहमदाबाद अपघाताच्या दुसऱ्या दिवशी बॉम्बच्या धमकीमुळे एअर इंडियाच्या विमानाचे थायलंडमध्ये इमर्जन्सी म्हणजे आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं आहे। फ्लाईट जे विमान आहे AI 379 चे याची अचानक लँडिंग करण्यात आले। महत्त्वाचं म्हणजे या संदर्भात माहिती मिळाली आहे की विमानतळ तळावरती सध्या जे इमर्जन्सी लँडिंग नंतर जे प्लॅनिंग असतं त्या दिशेने आता मार्गक्रमण केले जात असल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली आहे। महत्त्वाचं म्हणजे शुक्रवारी थायलंडच्या फुकेत बेटावरून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाली होती। त्या धमकीनंतर विमानाला थायलंडमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आहे। जवळपास 156 प्रवासी या विमानात असल्याची माहिती मिळालेली आहे। सोबतच फुकेटमधील विमानतळ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व प्रकारच्या उपाययोजना केल्या जात असून लवकरात लवकर हे या संपूर्ण याची चौकशी केल्यानंतर आणि प्रवाशांची देखील चौकशी केल्यानंतर या विमानाला उडण्याची परवानगी देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। स्टुडिओ बरं प्रशांत, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय विमानामध्ये 156 प्रवासी होते आणि एअर इंडियाच्या विमानाचं एमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे।